आज मी इथे खूप छान अशी रेसिपी आणलेली आहे। आपण काकडीची कोशिंबीर खाल्ली आहे, काकडीचे थालीपीठ खाल्लेले आहे, काकडीचं का वेगवेगळे पदार्थ खाल्ले, पण काकडीचा ढोकळा खाल्लेला नाही आहे। तर आज मी इथे अगदी जबरदस्त असा काकडीचा ढोकळा घेऊन आलेली आहे। खूप छान आहे, बनवायला अगदी सोपी, चवीला अगदी जबरदस्त आहे, रंगसुरेख आहे, चवही खूप छान आहे। तर वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। सगळ्यात पहिले आपण चटणी बनवून घेऊया। त्यासाठी मी एक टमाटर घेतलं आहे, स्वच्छ धुवून। तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये बनवायची आहे तर 2 किंवा 3 टमाटे घेऊ शकता। ही चटणी तडका न देता अगदी साधी सोपी पण चवीला जबरदस्त। तर एक टोमॅटो घेतला मीडियम साईजचा, त्याला रफली चॉप केला आहे। 2 लसणाच्या कळ्या घेतल्या, एक मिरची घेतली आहे। जास्त तिखट नको, ही चटणी अगदी बॅलन्स होते। त्यात थोडीशी कोथिंबीर घातली, चवीपुरतं मीठ घातलं आणि याला छान मस्त बारीक वाटून घ्यायची। याला अशीही तुम्ही पोळीबरोबर, पराठ्याबरोबर, भाताबरोबर खूप छान अशी ही चटणी लागते। हवं तर तुम्ही त्याला तडकाही देऊ शकता, पण मी बिना तडक्याची मला ही आवडते म्हणून मी न तडका देता हे वापरते। आता चटणी छान मस्त बारीक वाटून झालेली आहे। आता याला बाजूला ठेवून देऊया। आता आपण काकडीच्या ढोकळ्याची तयारी करून घेऊया। तर सगळ्यात पहिले मिक्सरचा पॉट घेऊन घेतलेला आहे। त्यात आपल्याला काय करायचं आहे, एक मी काकडी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून रफली चॉप केलेली आहे। 2 मिरच्या घेतलेल्या आहे, जास्त तिखट नसाव्या, नाहीतर ढोकळ्याची चव तिखट येणार। थोडंसं अद्रक घेतलेलं आहे 1 इंच, याला स्वच्छ छान रफली कापून घेतलेलं आहे आणि हे सगळं मी मिक्सरमध्ये टाकून घेते आहे। हवं तर तुम्ही काकडी किसूनसुद्धा टाकू शकता। मी किसण्याऐवजी झटपट असे सगळं मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून सगळं बारीक करून घेते। त्यानंतर 1 वाटी रवा घातलेला आहे। 1 वाटी काकडीचा जर पल्प निघतोय तर 1च वाटी रवा घ्या, प्रमाण मी सांगते। आणि बाकीचे पदार्थ आहे ते तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता। अर्धा वाटी आंबट दही घेतलेलं आहे, जास्त आंबटही नको, जास्त फिक्कं पण नको, असं नॉर्मल दही हवं आहे। त्यानंतर चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि याला छान मस्त मिक्सरला पाणी न घालता बारीक करून घ्यायचं, कारण की ऑलरेडी काकडीतसुद्धा पाणी असतं आणि आपण दही घातलेलं आहे, म्हणून आपल्याला वरतून वेगळं काही काकडी वाटताना, काकडीच्या ह्याच्यात बारीक करताना आपल्याला पाणी घालायची गरज नाही। तर आता बघा असं छान बारीक वाटून घ्यायचं आहे आणि याला काय वेगळ्या भांड्यात काढून याला 5-10 मिनटासाठी रेस्ट करायला ठेवायचं, जेणेकरून आपला जो रवा घातलेला आहे तो छान फुलेल। तर याला आता बाजूला ठेवून देऊ, तोपर्यंत ढोकळ्याची बाकीची तयारी करून घेऊ। तर इकडे मी एक कढई ठेवलेली आहे, कढईत पाणी ठेवलेलं आहे, स्टँड ठेवलेलं आहे आणि याला छान उकळी येऊ द्यायची। तुम्ही कुठलाही ढोकळा करा, पण जोपर्यंत आपली जी पूर्वतयारी करून घ्यावी आवश्यक आहे। जर पाणी न तापता, न उकळता जर डायरेक्ट आपण ठेवलं, नंतर गॅस चालू केली, नंतर पाणी जर उकळायला लागलं तर आपला ढोकळा छान फुलत नाही, म्हणून आधीच पाणी छान उकळून ते तयार करून घ्यायचं। तर इकडे मी पॉट तयार केलेला आहे। तर मी इथे कुकरचा डब्बा घेतलेला आहे, त्याला बेकिंग इथे पेपर लावलेला आहे, बटर पेपर, त्यालाही थोडंसं ऑइलिंग करून घेतलं, कडांनाही छान ऑइल लावून घेतलं आहे। आणि आता आपलं जे बॅटर होतं काकडीच्या याचं, त्यात थोडंसं 2 चमचे तेल घातलेले आहे, जेणेकरून तो छान फुलेल आणि गळ्यातसुद्धा चिपकणार नाही। त्यानंतर इथे मी बेकिंग सोडा घेतलेला आहे। बेकिंग सोडा घ्यायचा आहे, बेकिंग पावडर नाही, बेकिंग सोडा। बेकिंग सोडा अर्धा चमचाच्या कमी घेतला आहे, कारण की माझा ढोकळा जास्त नाही आहे म्हणून। त्यावर थोडंसं लिंबू पिळून घेतलं, म्हणजे बेकिंग सोडा ॲक्टिव्ह होतो छान आणि ढोकळा आपला खूप छान फुलतो। याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही मिक्स केल्यानंतर लवकर प्रोसिजर करायची आपल्याला, म्हणून इकडे पहिले स्ट्रे वगैरे जे आहे, ट्रे झालं ज्यात आपल्याला स्टीम करायचं आहे, स्टीमर, ते सुद्धा पहिलेच प्रीहीट करून ठेवून द्यायचं। आता हे जे सारण आहे ते डब्यात टाकून थोडंसं टॅप केलं म्हणजे एअर निघून जातं। आणि इकडे आपलं बघा प्रीहीट झालेलं आहे स्टीमर, वरचं झाकण काढून घेतलं, छान मस्त उकळत्या पाणी, अशा उकळत्या याच्यात आपल्याला डबा ठेवायचा आहे। आता मी तो ढोकळ्याचा डबा यात ठेवून देते आणि अगदी 10 मिनटं, 10 ते 15 मिनटं आपल्याला छान मंद आचेवर छान मस्त उकळू द्यायचा। मंदही नाही, फास्टही नाही, मीडियम गॅसवर आपल्याला छान वाफवून घ्यायचं आहे। हे उकळतं पाणी आहे, छान स्टीम येते मस्त असं। तर आता हे छान 10 मिनटं उकळलेलं आहे, थोडंसं स्टीम स्टेबल होऊ द्यायची, त्याच्यानंतरच झाकण काढायचं, गॅस बंद करून 2-3 मिनटं बंदच राहू द्यायचं, त्याच्यानंतरच आपल्याला झाकण उघडायचं। आता झाकण उघडल्यानंतर बघा रंग किती सुंदर आलेला आहे, यात मी हळदसुद्धा घातलेली नाही, तरी या ढोकळ्याला रंगही खूप सुरेख आलेला आहे। तर ढोकळ्याची स्टीम झाकण उघडल्यानंतर असं सुरी किंवा टूथपिक वगैरे रोवून बघायची, म्हणजे त्याला जर चिकटत नसेल तर आपला ढोकळा पूर्ण शिजलेला आहे। याला आता बाहेर काढून घ्यायचं आणि पूर्णपणे थंड करायचा, त्याशिवाय याला डिमोल्ड करायचं नाही। तर बघा इथे बोट लावलं आहे,
तर बोटाला वरचं आवरण चिकटलं, म्हणून याला पूर्ण गार केल्याशिवाय डिमोल्ड करायचं नाही. नाहीतर तुम्ही ज्याच्यावरही डिमोल्ड कराल त्याला खालचा भागाला पूर्ण चिकटून जाणार, पूर्ण ताटलीला किंवा ज्याही भांड्यावर कराल तो चिकटून जाईल. म्हणून त्याला थंड केल्याशिवाय डिमोल्ड करायचं नाही. बघा थंड झालेला आहे, मी हात लावून बघितला, आता काहीच तो चिकटत नाही आहे. आता मी या ताटलीवर याला डिमोल्ड करते. तर आजूबाजूच्या कडा आधी सोडवून घेते आहे आणि बटर पेपर लावल्यामुळे हा इझिली डिमोल्ड होतो. तुम्ही केकचा ट्रे घेऊ शकता किंवा कुठलं गंज घेऊ शकता. तर केकचा ट्रे माझा दिसत नव्हता स्क्वेअरवाला, त्यामुळे मी कुकरच्या डब्यातच मांडलं. असं आवश्यक नाही की जर्मनचाच हवा किंवा याचाच हवा, मी स्टीलच्या ह्याच्यात केलं आहे. आता बघा छान मस्त निघालेला आहे, अगदी सॉफ्ट झालेला आहे. आता याला आपल्याला आवडेल अशा पीसेसमध्ये छान कापून घ्यायचं. तर मस्त सॉफ्ट झालेलं आहे. याला आता स्क्वेअर छोटे छोटे क्यूब्समध्ये मी कापून घेते आहे व्यवस्थित असं. तर इथे कापून घेतलेला आहे. बघा किती छान आतून मस्त जाळी आलेली आहे आणि अगदी सॉफ्ट झालेला आहे. तोंडात टाकताच विरघळेल असा झालेला आहे. आता याला फोडणी घालून घ्या. तुम्ही हवं तर असाही चटणीबरोबर खाऊ शकता. चटणी तर फार छान आहेच, पण याला मी थोडासा तडका देते. तर तडका देताना थोडी कढई मोठी घ्यायची, जेणेकरून थोडी पसरट म्हणजे व्यवस्थित फिरवता आला पाहिजे, आपल्या ढोकळ्याचा भुरका पडू नये म्हणून. तर कढईत मी तेल टाकलं आहे, राई टाकलेली आहे. राई तडतडली की थोड्याशा मिरच्या घालून घेते. मस्त अशा मिरच्या होऊ द्यायच्या. त्यानंतर यात थोडासा कढीपत्ता घालते आहे, तो पण छान होऊ द्यायचा. आणि वरतून घालायची आहे ढोकळा. आणि हो, आजची जर रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल ना, तर लाईक करा, मित्रांसोबत फॅमिलीसोबत शेअर करा. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट नक्की करा. आणि तुम्ही कुठल्या शहरातनं ही रेसिपी बघताय ते मला नक्की कळवा. तर आता बघा छान तडका झालेला आहे. आता पूर्ण ढोकळा टाकून घ्यायचा आणि अलगद हलक्या हाताने याला मिक्स करायचं आपल्याला. उचलायचा सोडायचा, उचलायचा सोडायचा, एकदम जास्त भरभर करायचं नाही, नाहीतर आपला ढोकळा इतका सॉफ्ट आणि जाळीदार आहे की फुटण्याची भीती असतो. खायला खूप मस्त लागतो. नेहमीच्या ढोकळ्यापेक्षा खूप छान चविष्ट असा हा ढोकळा होतो. आणि काहीतरी वेगळं जर खायचं मन झालं तर झटपट असा बनतो. तर हा मस्त असा ढोकळा आता रेडी झालेला आहे. याला छानपैकी मस्त तडक्यात मस्त मिक्स करून घ्यायचा आणि सर्व करायचा आहे. माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या आणि नवनवीन रेसिपीज आहे. एंड स्क्रीनलासुद्धा मी रेसिपीज दिलेल्या आहे आणि आय बटनलासुद्धा दिलेल्या आहेत. तर नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा. तर बघा याच्यावर वरतून छान कोथिंबीर घालून घेतलं आहे. रंग तर फारच सुरेख आलेला आहे. आता याला सर्व केलं आहे छान ढोकळा आणि मी बनवलेली चटणी. तर यावेळी नक्की करा आणि नक्की कळवा तुम्हाला कशी वाटली रेसिपी. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.